हाय. आज एक इश्यू होता. मी halfratefarmacy.com ह्या वेबसाईटवरती काम करत होतो. इश्यू हा होता की पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं डोमेन नेम हे दिसतच नव्हतं. मग मी काय केलं, तर ग्लोबहाऊसला गेलो. त्यांचं लॉगिन आयडी आणि पासवर्डनं लॉगिन केल्यानंतर तिथं ते नेम सर्व्हर्सच अपडेट करायला देत नव्हतं. ज्याला नेम सर्व्हर्स अपडेट करायला आपल्याला दिले जात नाहीत, याचा अर्थ काहीतरी इश्यू हा डोमेन नेमवाल्यांकडून आहे आणि आपल्या कंपनीचा डोमेन नेम प्रोव्हायडर हा ग्लोबहाऊस आहे. म्हणून मी त्यांना फोन केला, तर त्यांनी मला असं सांगितलं की ईमेल व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. म्हणून मग मी कस्टमरकडून ईमेल आय डी त्यांचा व्हेरीफाय करून घेतला. त्याच्यानंतर काही वेळानंतर मी त्याला SSL केलं, तर प्रॉपरली SSL झालं. याचा अर्थ डोमेन नेमचा इश्यू सॉल्व्ह झाला. आता ह्यांची जी बॅकअप कॉपी होती ती email@happy-visitors वन ड्राईव्हला होती. मग मी काय काम केलं, तर मी ऑनलाईनला गेलो. ठीक आहे, कंट्रोल पॅनलला लॉग इन केलं प्लेक्सच्या. त्यामधून एक कस्टमरचं अकाउंट क्रिएट केलं halfrate.com. ठीक आहे, त्याच्या बॅकअप अँड रिस्टोरच्या ऑप्शनला गेलो. तिथून मी तिथं लिंक केलं. तिथं रिमोट स्टोरेज सेटिंग्स होतं. तिथं मी ते जे काही ईमेल @ आहे त्या अकाउंटला लिंक केलं. त्यानं ॲटोमॅटिकली halfrate.com हे डिटेक्ट केलं. तिथून मी त्याला रिस्टोरची कमांड दिल्यावरती त्यानं ॲटोमॅटिकली तो योग्य बॅकअप इकडे घेतला. ओके, आता बॅकअप घेताना ऑल ऑब्जेक्ट्स हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. तो ऑप्शन चूज केला. सगळ्या फाईल्स रिस्टोर झाल्या. खरं रिस्टोर झाल्यानंतर एक मेन इश्यू आपल्याला येत होता. तो इश्यू हा होता की काही जरी केलं तरी त्यांच्या वेबसाईटचं डिफॉल्ट डोमेन वेबपेज जे की सर्व्हरचं असे प्लेस आहे त्याला जात होतं. मग मी एक दिवस ट्राय केलं, नाही झालं. त्यामध्ये आणखीन एक इश्यू होता की प्लगिन्स वल्नरेबल दाखवत होते. म्हणून मी प्लगिनची वल्नरेबिलिटी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी मी ज्याला ब्रेक घेऊन काम केलं, तर मला हे लक्षात आलं की होमपेज मी एक पेज तयार केलं test.html नावाचं. ते पेज ओपन होते का बघितलं. ते पेज अगदी प्रॉपरली ओपन झालं नाही. ते पेज ओपन होण्याच्या ऐवजी एक 404चं पेज ओपन झालं, जे की त्याच वेबसाईटवरचं होतं. मग मला हे लक्षात आलं की अरे बाकीचे पेजेस तरी सगळे वर्क होत आहेत. म्हणजे मी बाकीच्या पेजेसवरती क्लिक केलं होतं, ते वर्क होत होते, पण होमपेज फक्त वर्क होत नव्हतं. मग मी ज्याला बघितलं त्यावेळेला HTTP डॉक्स फोल्डरच्या आतमध्ये 2 इंडेक्सच्या फाईल्स होत्या. एक होतं index.php आणि एक होतं index.html. मग हा बाय डिफॉल्ट प्रायोरिटी index.html ला देत होता. त्यामुळं मी सिम्पली काम काय केलं, तर index.html ही फाईल डिलीट केली. ओके, आणि त्यावेळेला मग ही फाईल किंवा आपली वेबसाईट लगेच वर्क व्हायला सुरुवात झाली. तर हे हाफ रेट फार्मसीचा इश्यू हा आपल्यासाठी नवीन होता. नवीन काय होता, तर एक तरी आपण ऑनलाईनवरून बॅकअप घेऊन रिस्टोर करायचा होता. ते आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायला मिळालं आणि ह्याचं एक योग्य डॉक्युमेंटेशन प्रोसेस आपल्याला करायची आहे. ती तुला वेळ मिळाली की तेही करून टाक. ओके, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन काय नवीन शिकायला मिळालं. एक होतं ते मगाशी जे मी म्हटलं की ऑनलाईनवरून बॅकअप कसा रिस्टोर करायचा. दुसरी गोष्ट ही शिकायला मिळाली की HTTP डॉक्स फोल्डरच्या आतमध्ये कंपल्सरी एकच इंडेक्स फाईल असू शकते. एक तरी HTML असेल किंवा PHP असेल, त्याचा मॅटर करत नाही, पण एकच लागेल आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हाफ रेट फार्मसीचा इश्यू आपण सॉल्व्ह केला. थँक्यू व्हेरी मच.